हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण सुंदर असं ब्लाऊजचं लटकन तयार करणार आहोत, जेणेकरून जे आपलं ब्लाऊज शिवू आपण त्याला सुंदर असं लुक येईल। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, इथे दोन कलरमध्ये मी कापड घेतलेले आहे। एक 3.5 इंच घेतले आहे आणि एक 4.5 इंच। तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला कापडाचा त्रिकोण बनवायचा आहे आणि तो या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याला सुद्धा तसं गोल्डन कलरच्या कापडाला सुद्धा बघा मी इथं तसं या पद्धतीने शिवून घेते, त्रिकोण बनवून घेते त्याचा। इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा, जो मोठा कापड आहे त्याच्यावरती आपल्याला हे लहान जे आपण त्रिकोण शिवलेला आहे तो त्याच्यावरती ठेवून जिथे आपण टिप मारलेली आहे त्याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने टिप मारून घ्यायची। खूपच सुंदर असं आणि सोपं आहे लटकन, जेणेकरून जे नवीन शिकणारे त्यांना सुद्धा सहज जमेल असं। हे बघा, एक्स्ट्राचं दिसते येते कापड आपण इथं कट करून घेऊया या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा, मी इथे रेडीमेड दोरी घेतलेली आहे, तुम्ही कापडाची सुद्धा इथं बनवू शकता। तर बघा, मध्यभागी ठेवली कोण आहे तिथं। त्याच्यानंतर इथे थोडंसं आपल्याला शिलाई मारून घ्यायची ती दोरीला, जेणेकरून दोरी आपली इकडे तिकडे हलणार नाही म्हणून। बघा, या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा, जे कोणे आहेत त्यांना परत आपल्याला इथं एक छोटासा असा हे बघा या पद्धतीने जिथे आपण शिलाई मारली तिथं चौकोन बनवायचं आहे। बघा, या पद्धतीने। हे बघा, या पद्धतीने। त्याच्यानंतर परत त्याला फोल्ड करायचं आहे आपल्याला। हे बघा, या पद्धतीने। त्याच्यानंतर व्यवस्थित इथं दाबटीप देऊन आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे, 2 शिलाई मारायची आहे। व्यवस्थित पॅक करायचं ते, जेणेकरून निघणार नाही असं। हे पहा, या पद्धतीने 2-3 शिलाई मारून घ्यायच्या। हे बघा, तर सुंदर असं ब्लाऊजचं लटकन आहे हे बघा। खूपच सोपी पद्धत आहे। हे बघा, या पद्धतीने एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी इथं कट करून घेतलं। त्याच्यानंतर बघा, या पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायचं आहे। हे पहा, सुंदर असं खूपच सोपं असं ब्लाऊज लटकन आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।